नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत परेलमध्ये. परेलमध्ये आपल्या गणपती बाप्पांचं एक स्वयंभू मंदिर आहे. ते जास्त कुणाला माहिती नाही. जे परेल लालबाग साईडला राहतात त्या लोकांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मला पण ते मंदिराचं माहिती पडलं. तर आज मी माझ्या मित्रांसोबत तिथे चाललो आहे बाप्पांच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला पण बाप्पांचं आज मी दर्शन देतो. तर व्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय दादर टीटीच्या ब्रिज वरती. आपल्याला परेल पर्यंत जायचं आहे. परेलचा ब्रिज उतरल्यावरती लेफ्ट आहे. लेफ्ट पण तुम्हाला पुढे दाखवतो. आणि आज ऊन पण खूप जास्त आहे. सकाळी मस्त थंडी वाजत होती आणि आता गरम होते. मुंबईमध्ये असं तर होणारच. तर गाईज, हा गौरी शंकरचा सिग्नल आहे. इकडनं आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. हा केम हॉस्पिटलला रोड जातो, तो हा रोड आहे. तुम्ही हायवेने आलात तर गौरी शंकरचा लेफ्ट घेऊन समोर जायचं आहे. हा लेफ्ट साईडला आहे टाटा हॉस्पिटल आणि पुढे सर्कलवरून राईटला केम हॉस्पिटल. आपल्याला जायचं आहे सरळ. तर मित्रांनो, अबुदयनगरला कालाचौकीला रोड जातो. मेट्रोचा रोड पकडून यायचा आणि तिकडून लेफ्ट मारायचा. पहिलाच लेफ्ट मारला की पुढे यायचा आणि गणेशवाडी करून बिल्डिंग आहे. समोर जो राईट दिसतोय तिकडनं वरती चढायचं आणि ही गणेशवाडी बिल्डिंग आहे. तिथून आतमध्ये जायचं आहे. तो पण पुढे दाखवतो मी तुम्हाला. तर गाईस, लेफ्ट साईडला हाराचं दुकान पण आहे. तुम्हाला हार घ्यायचा असेल तर तुम्ही इथून घेऊन आतमध्ये जाऊ शकता. इकडनं समोर जायचं आहे आणि हा पहिलाच लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे बिल्डिंगच्या. बिल्डिंग मध्ये आतमध्ये आलं तिकडनं खाली घ्यायचं आणि इकडनं तुम्हाला बोर्ड दिसेल, श्री स्वयंभू सिद्ध श्री बाल गणेश मंदिर. आणि हा मंदिर आहे. मोरया. मंदिर खूप प्राचीन आहे. कौलारू रूपात आणि हा मंदिर आहे. आणि वरतीच शेषनाग आहेत आपले, त्यांचं पण तुम्हाला वरती दर्शन होईल. आणि पाटी कलश आहे. कलश पण खूप छान आहे आणि वरती त्याच्या खूप चांगली आकृती डिझाईन पण बनवलेली आहे. आणि आतमध्ये प्रवेश करण्याआधीच साईडला तुम्हाला विष्णू भगवानच्या प्रतिमा दिसतील. आणि आतमध्ये एंट्री अशी. आणि मित्रांनो, मुंबई परेल एरियातील हे पहिले बाप्पांचे स्वयंभू मंदिर आहे. आणि बाप्पा नवसाला पण पावतात. आणि बाप्पांचं एक हात त्यांच्या उजव्या गालावरती आहे, म्हणून त्यांचे नाव बाल गजानन असे पडले. तर तुम्ही पण मित्रांनो बाप्पांचे दर्शन करून घ्या. आणि मित्रांनो, 1932 साली गंगाराम नारायण सालुंके यांना दुष्टांत होऊन बाल गजानन यांचा शोध लागला. इथे ते प्रतिमा दाखवली गेली आहे. आणि फेब्रुवारीच्या महिन्यात बाप्पांच्या मूर्तीवरती खूप सुंदर असं सूर्य किरणोत्सव होतं. तर ते बघून डोळे दिपतात. तर तुम्ही पण येऊन एकदा बघू शकता ते. आणि पुढच्या महिन्यात ते खूप मोठं उत्सव होतं, तर तेव्हा पण तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तेव्हा मंदिर 12 वाजेपर्यंत चालू असतं. आणि बाप्पांसोबत तुम्हाला विठ्ठल रखुमाई, श्री गुरुदेव दत्त, साईबाबा, तिरुपती बालाजी, महादेव आणि मातेचं पण दर्शन होतं.
आणि आतूनच बाहेर जायला आहे. हे तुम्ही बाहेर आल्यावरती महादेवांची इथे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाजूला तुळस पण आहे आणि त्याचसोबत इथे छोटीशी पिंड आहे महादेवांची आणि हनुमानची पण मूर्ती आहे. आणि मंदिरचं इंटेरियर पण खूप छान केलं आहे. वरती हातींचे कोरीवकाम केलेत. साईडला पण सुंदर असे स्तंभ वगैरे केलेत. खिडक्या पण खूप जुन्या आहेत आणि त्यांना रंगकाम पण खूप चांगलं केलं गेलं आहे. तर आम्ही त्या मंदिरात खूप प्रेम करतो. मला ते मंदिर खूप आवडतं. जय गणेश मित्रांनो, तर पुढच्या महिन्यात 22 तारखेला जानेवारीमध्ये मागील गणेश उत्सव, त्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव होतो आणि 2,500 ते 3,000 भक्तांना इथे महाप्रसादाचा लाभ असतो, जेवण असतो त्यांच्यासाठी आणि इथे येऊन खूप मनाला अशी शांती वाटते. तर तुम्ही सिद्धिविनायकला जसे जाता तर तुम्ही इथे पण या आणि बाप्पांचे दर्शन घ्या. तर मित्रांनो, साईडला खूप मोठे मोठे टॉवर झाले, तुम्हाला पाठी दिसत असतील. तर एवढ्या मुंबईमध्ये टॉवर झालेत, खूप मोठ्या बिल्डिंग झालेत आणि अशा ठिकाणी एवढं प्राचीन मंदिर, ते पण कौलारू आणि खूप असं सुंदर नक्षीकाम केलं आहे तिथे आणि एकदम असं म्हणजे वेगळीच वाईब येते इथे येऊन. तर तुम्ही एकदा प्लीज व्हिजिट करा या मंदिरला. तर गाईस, आता आलो आम्ही हनुमान मंदिरमध्ये. हा मंदिर आहे. आम्ही येत असतो इकडे, जास्त मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही, आज दाखवतोय. तर गाईज, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. थँक्यू, बाय.